नमस्कार. हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अगदी आपण बालसंगोपन ते करिअर आणि बँकिंग ते व्यवसाय अशा विविध टप्प्यांचा वेध घेत असतो. आणि आज आपण चर्चा करणार आहोत ती नामवंत संस्थांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे MBBS या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत या विषयातील तज्ञ तुषार देवरस. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी तुषार सरांचं हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार. तुषार देवरस हे ॲस्टिट्यूट करिअर काउन्सिलिंग अकॅडमीचे संस्थापक तसंच आंतरराष्ट्रीय करिअर मार्गदर्शक आहेत. त्याचबरोबर BARC भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर इथे माजी वैज्ञानिक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. गेल्या 25 वर्षांपासून विद्यार्थ्यांना करिअर संदर्भात अत्यंत तळमळीनं ते मार्गदर्शन करतात. शिक्षणाचं बाजारीकरण ही खंत लक्षात घेऊन त्यांनी अँटी डोनेशन मिशनची सुरुवात केली आणि त्याला उत्कृष्ट असा प्रतिसादही मिळतोय. कमी मार्क असतानाही सर्व शाखांमध्ये मेरिटनुसार उत्कृष्ट कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. अमेरिका, जर्मनी, फिलिपाईन्स ह्या ठिकाणी वेळोवेळी जाऊन आपण विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करतायत आणि ॲस्टिट्यूट संस्थेचे 17हून अधिक देशात प्रतिनिधी आहेत. आतापर्यंत या संस्थेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करण्यात आलं असून त्यातील अनेक जण देश परदेशात उच्च पदावर. लगेचच चर्चेला सुरुवात करणार आहोत. सर, पहिला प्रश्न खरं तर मागच्या आठवड्यात आपण मागच्या वेळेस खरं तर भेटलो होतो आणि तेव्हा MBBS बद्दल एकूणच जाणून घेतलं होतं. ज्यांनी कोणी हा प्रोग्राम मिस केला असेल मागच्या याचा तर त्याविषयी काय सांगाल? त्याच्यातले काही थोडक्यातले मुद्दे काही सांगू शकाल का? नाही, जसं मी मागच्या वेळी सांगितलं होतं की सुप्रीम कोर्टचा एक ऐतिहासिक निर्णय आला होता की ज्या निर्णयाप्रमाणे नीटची परीक्षा त्यांनी कंपल्सरी केली. त्यामुळे या वर्षी सगळे ऍडमिशन सिस्टम इतके ओपन झाले होते की जो मुलगा आज क्वालिफाय फक्त झालेला आहे म्हणजे एक 145 मार्क त्याला मिळालेले आहेत नीटमध्ये जनरल कॅटेगरीमध्ये आणि SC ST OBC मध्ये 118 मार्क मिळाले, त्याला पण आज ऍडमिशन मिळालेली आहे. बरं. म्हणजे फक्त काही जे लोक राहिलेले त्यांनी प्रयत्न नाही केला मी म्हणेन, कारण की त्यांना ऑप्शन्स माहिती नव्हते. मागच्या वेळी पण वेगळे सगळे की तुम्ही कॉलेजमध्ये ऍटलिस्ट अप्लाय करायला पाहिजे, तर लोकांनी काय केलं की भरपूर कमी कॉलेजेसमध्ये अप्लाय केलं किंवा एकदम टॉपच्या कॉलेजेसमध्ये मार्क कमी असताना अप्लाय केलं. त्याच्यामुळे थोडे प्रॉब्लेम आहे. पण आजच्या पण तारखेला भरपूर कॉलेजमध्ये कुठे 2 सीट, कुठे 3 सीट, कुठे 4 सीट अजूनही ऍडमिशन्स चालू आहेत. पण ज्या लोकांना ऍडमिशन अजूनही पाहिजे असेल MBBS मध्ये विदाऊट डोनेशन म्हणजे एक पण पैसा डोनेशन न देता आज कितीही कमी मार्काच्या मुलांना आज ऍडमिशन, जे मागच्या वर्षीपासून पर्यंत बिलकुल पॉसिबल नव्हतं. 70हून जास्त परीक्षा होते. एक नीटची परीक्षा आली. पूर्ण जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी सगळ्या मुलांसाठी ओपन झालं. आणि त्याच्यामुळे मी नेहमी मुलांना आता पुढच्या वर्षी पण जे 11वी आता 12वी मध्ये असतील त्या मुलांनाही सांगतो की तुम्ही सगळ्या कॉलेजमध्ये अप्लाय करा. बरोबर. म्हणजे फक्त आपण 2-4 कॉलेज की मला घराच्या बाजूला कोणतं कॉलेज आहे तिथे अप्लाय करून चालत नाही, कारण की आपल्याला बॅकअप सिस्टम तयार करावा लागतो. आणि मी नेहमी अजून दुसरं म्हणतो की क्वालिटी एज्युकेशन, की क्वालिटी एज्युकेशन वरती माझा खूप भर असतो. कुठे खराब कॉलेजमध्ये आपल्याला ऍडमिशन घेण्या जागी, कारण की पोस्ट ग्रॅज्युएशन खूप इम्पॉर्टंट असतं MBBS ला. प्लेन MBBS ची काही व्हॅल्यू राहिलेली नाही. तर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन नक्की करायला पाहिजे. आणि पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये पण आम्ही गॅरंटीड ऍडमिशन विदाऊट डोनेशन करतो, जिथे आता 1.5 कोटी 2 कोटी 3 कोटी पर्यंत डोनेशन गेलेले आहे. 25, 30, 40 सीट प्रत्येक कॉलेजमध्ये. अशा सिस्टम मध्ये आपल्याला ऑल इंडिया लेवलवरती जाण्याची गरज आहे आणि इव्हन इंटरनॅशनली वरती जाण्याची गरज आहे. तर त्याच्यामुळे सगळ्या पालकांना आणि मुलांना मी नेहमी सांगतो की ऑप्शन्स ओपन ठेवा. आणि ऍडमिशन, आणि आता पण कोणाला पाहिजे असेल तर आपल्याला ऍडमिशन अजूनही पॉसिबल आहे. बरोबर आहे. तुम्ही आता म्हणालात की ऑप्शन्स ओपन ठेवा, पण आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पातळीवरचे जेव्हा ऑप्शन्स आपल्याकडे उपलब्ध आहेत तर त्याविषयी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर भारतीय एकूणच मेडिकल शिक्षण आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं मेडिकल शिक्षण यातला नेमका काय फरक आहे, त्याविषयी आपल्याला विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन कराल? नाही, बेसिकली काय आहे की जी MBBS ची जी कोर्स आहे तो रिसर्च ओरिएंटेड आहे. MBBS म्हणजेच रिसर्च बेसिकली. आज 20 वर्ष आधी ज्यांनी कोणी डॉक्टर झाला त्याला वाटलंही नसेल की कधी एक हार्ट रिप्लेसमेंट चालू होते, आपण एक हार्ट काढून दुसरा हार्ट लावू शकू. ती रियालिटी झालेली आहे. 5 वर्षानंतर खूप कॉमन होणार ते सगळ्या गोष्टी. तर त्याच्यामुळे काय होतं की हे जे सिलेबस जो आहे तो कॉन्स्टंट बदलायला पाहिजे. आता अमेरिका, जर्मनी सारख्या कंट्रीमध्ये 15 ते 20 हजार कोटी पर्यंत कॉलेजमध्ये रिसर्चचा फंड येतो.
आणि त्याच्यामुळे जो टीचर आज कॅन्सरवरती रिसर्च करतोय तो येऊन तुम्हाला जेव्हा शिकवतो तर पुढच्या 10 वर्षामध्ये काय एमबीबीएस मध्ये होणार आहे की काय मेडिकल क्षेत्रामध्ये होणार आहे ते सगळं तुम्हाला मुलांना कळतं आणि आपण एक अपडेटेड राहतो. आणि जेव्हा इतकी मोठी अमाऊंट जेव्हा कॉलेजेसमध्ये येते त्यावेळी खर्च खूप कमी होतो, कारण की ते लोक स्कॉलरशिप्स देऊ शकतात. सगळ्यात जास्त जेव्हा इंटरनॅशनली जातो, आज दुसरा प्रॉब्लेम भारतामध्ये आहे की फी स्ट्रक्चर खूप जास्त आहे. पुण्याच्या काय काय कॉलेजमध्ये 16.5 लाखापर्यंत फी स्ट्रक्चर गेलेलं आहे. तर त्या केसमध्ये बेसिकली आपल्याला त्याच्यापेक्षा इंटरनॅशनल एज्युकेशन फार स्वस्त आणि एक फार चांगल्या क्वालिटीचं असतं. टीचर्स खूप चांगले, सिलेबस लेटेस्ट सारखा बदलत असतो आणि त्याच्याप्रमाणे मी नेहमी म्हणतो की या इंटरनॅशनल जायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, कारण की आता माझ्या भरपूर, आता मागच्या 2 महिन्यामध्ये आपण टीव्ही शोज पण केले, पण भरपूर मला पॅरेंट्स जे भेटले, मला एक खंत दरवेळी लक्षात आली जी मी ऍक्च्युअली आता आज सगळ्या पालकांना पर्टिक्युलरली म्हणायचं आहे की मुलगी आहे, मला मुलीला बाहेर नाही पाठवायचं आहे. बरं. आज की मला ते घराच्या बाजूचंच कॉलेज पाहिजे. सेफ्टीचा इश्यू नेहमी असतो. पण आज तुम्ही अमेरिकेमध्ये बघा, प्रचंड मुली चाललेल्या आहेत, काही प्रॉब्लेम नाहीये. अक्रॉस फील्ड म्हणजे इंजिनिअरिंग असोच्या कोणत्याही क्षेत्रांमध्ये आता ते राहिलेलं नाहीये. फक्त मला घराच्या बाजूचा बाहेर पाठवायचा नाही म्हणून मुलीच्या बरोबर करिअरचा कॉम्प्रोमाइज करतात. मग कुठे कोणी म्हणतो की ठीक आहे होमिओपॅथीच घेतो मी, कोणी म्हणतो आयुर्वेदिकच घेतो, मुलगी आहे कुठे मी पाठवणार. इव्हन भारतामध्ये इथून मला कर्नाटकला पाठवायचं असेल तरी घाबरतात, इथून तामिळनाडूला पाठवायचं असेल तरी घाबरतात. आता ती सिच्युएशन राहिलेली नाही. आज एमबीबीएस मध्ये, इव्हन तुम्ही बिहारमध्ये आज जा, एमबीबीएस कॉलेजमध्ये 50% जास्त मुली येत आहेत, कारण की मेडिकल क्षेत्रामध्ये तसेही मुली जास्त आहेत. त्याच्यामुळे तर पालकांनी तिचा करिअरचा विचार करायला पाहिजे. कारण की काय ना, आज होमिओपॅथीची प्रॅक्टिस चालू करून तितका फायदा नाही होत. एमबीबीएसची व्हॅल्यू वेगळी असते. आणि जेव्हा आपण इंटरनॅशनली बोलतो, तुम्हाला इतकं सांगतो की भारतापेक्षा सेफ्टी अजून जास्त आहे तिकडे. आज अमेरिकेसारख्या, जर्मनीमध्ये, इव्हन फिलिपिन्समध्ये आपण त्याच्यावरती बोलू, पण मुली प्रचंड प्रमाणात इंटरनॅशनली आज जातात आहे. आणि आता लोक इंडिया सोडून चाललेले आहेत, कारण की काय होतं की 2 गोष्टी असतात. एक तर काय ना, चांगले टीचर्स आपल्याला मिळत नाही. आज टॉपच्या कोणी हार्ट स्पेशालिस्ट असेल तर तो 2 ऑपरेशन करून इतकं कमवून घेतो, कारण की कॉलेजमध्ये फीसच नाही देते. आज 12वी मध्ये तुम्ही क्लासमध्ये विचारा किती लोकांना आज टीचर व्हायचं आहे, तर आपल्याकडे टीचरचं शॉर्टेज आहे, कारण की पगार नाही आहे. इंटरनॅशनली जेव्हा 15 ते 20 हजार कोटी येतात तर त्यांच्याकडे इतका पगार असतो की तो पेप्सीच्या सीईओ पेक्षा एक फॅकल्टीला जास्त पगार देतो. आणि आपले खूप हुशार लोक, इंडियन्स खूप हुशार आहे, ब्रेन्स आहेत, पण कोणत्याही कॉलेजमध्ये आज 100 कोटी पण येत नाही की आपण रिसर्च करावा. त्याच्यामुळे काय होतं, हेच आपले इंडियन्स US मध्ये जातात, खूप चांगलं करतात, कारण की आपण सगळे हुशार मुलं, इव्हन बाकीच्या कंट्रीपेक्षा पण आपल्याकडे ब्रेन आहे. फक्त पैसा रिसर्चमध्ये जो आहे, त्याच्यामुळे आम्ही म्हणतो की आज बाय चॉईस, म्हणजे यावर्षी 90% 95% मुलं इंटरनॅशनली आज ऑप्ट करतात बाय चॉईस. त्यांना इंडियामध्ये ऍडमिशन मिळते, इंडियामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये पण ऍडमिशन मिळतात असेही लोक, कारण की ते फ्रस्ट्रेटेड होतात नंतर, त्यांना क्वालिटी मिळते आणि क्वालिटी एज्युकेशन. त्याच्यामुळे मी नेहमी म्हणतो की क्वालिटी एज्युकेशनसाठी तुम्हाला कुठे लांबी जावं लागलं तरी काही फरक नाही. करिअरचा प्रश्न आहे, 5.5 वर्ष कसे निघून जातील तुम्हाला कळणार नाही. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात क्वालिटी एज्युकेशनसाठी आपण खरं तर भारताबाहेर जाऊनही खरं तर आपल्याला मिळू शकतं आणि उत्तम दर्जाचं खरं तर म्हणजे आपण शिक्षण घेऊ शकतो. एकूणच आपण बघितलं तर भारतात आणि अर्थातच परदेशामध्ये जे काही फरक आहे शिक्षणामध्ये ते तुम्ही आता स्पष्ट केलं. मात्र जेव्हा आपण प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणासाठी प्रयत्न करतो तेव्हा तिथे ऍडमिशन घेणं हे एक मोठा टास्क समजला जातो, तर त्याविषयी काय सांगाल? भारतामध्ये जितकी डिफिकल्टी आहे त्याच्या कंपॅरिझनमध्ये इंटरनॅशनल फारच सोपं आहे. फक्त प्रश्न काय असतो की आपल्याला तिथली जी कॉलेजची इलिजिबिलिटी जी आहे ती अंडरस्टँड करायचं. एकदा आपल्याला इलिजिबिलिटी कळली की भारतापेक्षा इव्हन 10% पण डिफिकल्टी नाहीये ऍडमिशन्स घेण्यासाठी. आणि आपल्या इंडियामध्ये एम्स नंबर 1 वर, एम्स दिल्ली आपले आणि मोठे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, त्याच्यापेक्षा बेटर कॉलेजेसमध्ये आज इंटरनॅशनली ऍडमिशन फार सोपी. आज एम्समध्ये ऍडमिशन मिळणं म्हणजे एकदम खूपच टॉपचा मुलगा पाहिजे तर एम्समध्ये ऍडमिशन मिळतात. त्याच्यापेक्षा पण फार कमी प्रोफाईलच्या मुलांना आज त्याच्यापेक्षा बेटर कॉलेजेसमध्ये, इंटरनॅशनली रिसर्च ओरिएंटेड कॉलेजेसमध्ये फारच सोपे ऍडमिशन्स मिळतात. आणि आमची संस्था त्याच्यावरतीच काम करते. जसं म्हटलं की अँटी डोनेशनचा आपला कॅम्पेन आहे. कुठेही डोनेशन न देता आज मिडल क्लास
लोअर मिडल क्लास फॅमिली जे आपलं इंडियन एज्युकेशन अफोर्डच करू शकत नाही, 10 लाख 15 लाख 20 लाख रुपये फीस भरपूर पालक अफोर्ड नाही करू शकत, त्यांनी इंटरनॅशनली चूज करावा. कारण इंटरनॅशनली फी आज 3-3.5 लाखामध्ये पण टॉपचे कॉलेजेस आपल्या गव्हर्नमेंट कॉलेजेस पेक्षा बेटर अवेलेबल आहे. तर मग कशाला इतकं जास्त पैसे आपण इंडियामध्ये खर्च करायचा, जस्ट की आपल्या घराच्या बाजूला राहता येतं त्याच्यामध्ये. आज चेन्नईमध्ये राहायला, आज मुंबई पुण्याचा कोणी मुलगा असेल आणि चेन्नईमध्ये राहिला तर 24 तास ट्रेननी जायला लागतात, तितक्या तासामध्ये तुम्ही अमेरिकेलाही पोहोचता. सो तो आता डिफरन्शिएशन फार जास्त राहिलेलं नाही, त्याच्यामुळे मुलांनी इंटरनॅशनल आणि ॲस्टिट्यूट अकॅडमी आहेच, कारण की तुम्ही त्यासाठीच खरं तर आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतायत गेल्या कित्येक वर्षांपासून. आणि अँटी डोनेशन खरं तर हा उपक्रम तुम्ही राबवताय, त्यामुळे कसं विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना देखील तो एक सॅटिस्फॅक्शन मिळू शकतं. एकूणच सर, आपण आता प्रतिष्ठित युनिव्हर्सिटीज किंवा प्रतिष्ठित मेडिकल कॉलेजविषयी बोललो, मात्र जेव्हा वैद्यकीय शिक्षणाचा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा राहतो तेव्हा विद्यार्थी जर्मनीला सगळ्यात जास्त आधी प्रेफरन्स देतात किंवा यूएसला, तर ह्याविषयी काय सांगाल? आता युएसचा बेसिकली ऍडव्हान्टेज, कारण की युएस इंग्लिश स्पीकिंग कंट्री आहे आणि 80% मुलं ऍक्च्युअली युएसला चाललेले आहेत, म्हणजे अक्रॉस स्ट्रीम, म्हणजे फक्त MBBS नाही तर दुसऱ्या स्ट्रीम्समध्ये. फक्त काय ना, युएसची ऍडमिशन प्रोसेसमध्ये आपल्याला अंडरस्टँड, मी जसं म्हटलं की करायला पाहिजे, त्याच्यामध्ये 3 परीक्षा असतात. एक SAT नावाची परीक्षा असते, एक सब्जेक्ट SAT नावाची परीक्षा असते, आणि तिसरं ऍडव्हान्स प्लेसमेंट म्हणून AP नावाची असते. तर या जे परीक्षा आहेत त्या परीक्षेच्या आपल्याला प्रॉपर दिल्या, म्हणजे 10वी पासून यदि मुलगा आमच्याकडे आला तर आज अमेरिकेचं पूर्ण शिक्षण 10 लाखाच्या कमीमध्ये होऊ शकतं. म्हणजे भारतामध्ये जी 1 वर्षाची फी आहे त्याच्यामध्ये मी अमेरिकेचं पूर्ण एज्युकेशन, राहण्या खाण्याचा खर्च सकट आपण करू शकतो त्याच्यामध्ये. फक्त आपल्याला प्रोसेस अंडरस्टँड करायला पाहिजे. जसं SAT मध्ये 6वी-7वीचं मॅथ्स असतं आणि थोडं इंग्लिश असतं, खूप काही डिफिकल्ट नाहीये. एक ऍडमिशनची परीक्षा आहे, पण जे सब्जेक्ट SAT आणि AP आहे ते स्पेसिफिकली स्कॉलरशिपसाठी असतात परीक्षा. तर त्याच्यामुळे आपल्याला ते एक अंडरस्टँड करणं गरजेचं असतं, कारण की फक्त मार्क जे 12वीचे मार्क आहेत त्याच्यावरती 2 मुलांना कम्पेअर करता येत नाही. आज जसं 80% मार्क कोणाला महाराष्ट्र बोर्डमध्ये मिळाले, 80% CBSE ला मिळाले, 80% जम्मू काश्मीर बोर्डला मिळाले, 80% केरला, 4ही मुलं वेगळ्या लेवलमध्ये असू शकतात. आज चायनामध्ये कोणाला 8.0 CGPA मिळाला आणि आपल्याकडे 80% मिळाले, मग चायनाचा मुलगा जास्त हुशार की इंडियाचा मुलगा हुशार? अमेरिकेला बसलेल्या माणसांना खूप जास्त कठीण जातं. आणि एक दर्जेदार शिक्षण तर असतो, तर ही परीक्षेमध्ये यदि तुम्ही चांगले मार्क मिळाले, 9वीचा सिलेबस आहे, फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी 9वी आणि 10वीचा थोडासा असतो, याच्यामध्ये चांगला अभ्यास करून केला भरपूर मुलांना 100% मिळत आहे, 50 ते 60% स्कॉलरशिप डायरेक्ट मिळून जाते. आणि तिसरी परीक्षा जी AP आहे की पूर्ण फिजिक्स पण आपण घेत नाही, फक्त मॅग्नेटिझम इलेक्ट्रिसिटी 2 चॅप्टर घेतो, ती तुम्ही क्रॅक केली तर तुम्हाला टॉपचे 10 युनिव्हर्सिटीज वर्ल्डमध्ये 100% फंडिंग मिळू शकतं. अमेरिकन एज्युकेशन ऍडमिशन तर मी प्रत्येक मुलाला ऍडमिशन देऊ शकतो अमेरिकेमध्ये, पण एक फंडिंग ऍडिशनली करायचं असेल तर 2 परीक्षा दिल्या तर तुम्हाला आरामात ऍडमिशन. परीक्षा भारतामध्येच द्याव्या लागतात की युएसला जाऊन नाही? भारतामध्ये सगळ्या परीक्षा भारतामध्ये असतात, सगळी प्रिपरेशन आपल्याला भारतामध्ये इथे अवेलेबल आहे. आपल्याला इव्हन पुण्या मुंबईला चांगले ट्युशन्स अवेलेबल आहे. आपण 9वी-10वीचा सिलेबस असल्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही याच्यामध्ये. आणि एकदा आपल्याला स्कॉलरशिप्स मिळाली की मग त्याच्यामध्ये आपल्याला तो प्रॉब्लेम संपतो, का फंडिंगचा प्रॉब्लेम. क्वालिटी तर ऑलरेडी आपण बोललो अमेरिकेची नंबर 1 क्वालिटी, त्याच्यामुळे 80% मुलं जातात आहे आणि इंग्लिशचा ऍडव्हान्टेज आहे. बरोबर आहे. आणि अर्थातच आपले नंबरही अकॅडमीचे डिस्प्ले झाले, तर नक्कीच ज्यांना कोणाला या संदर्भात काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर नक्कीच ते तुमच्या या नंबर्सवरती कॉल करून विचारतीलच. अर्थातच आपण एक छोटासा ब्रेक घेणार होते आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवणार, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेक नंतर हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि नामवंत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कॉलेजेसमध्ये MBBSचं शिक्षण ह्या विषयावर आज आपण चर्चा करतो आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत तुषार देवरस सर. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. सर, अर्थातच आता तुम्ही US बद्दल म्हणजे अमेरिकेतल्या एकूणच मेडिकलच्या शिक्षणाबद्दल सांगितलं, मात्र जेव्हा जर्मनीचा विचार केला जातो तेव्हा जर्मनीविषयी काय सांगाल? आणि जर्मनीमध्ये देखील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पद्धतीने चांगल्या पद्धतीचं शिक्षण दिलं जातं का? आणि एकूणच तिकडची म्हणजे जी बोली भाषा आहे किंवा सगळं एकूणच हवामान आहे ते आपल्या भारतीय मुलांना सूट आहे का? हो, जर्मनी आणि अमेरिका जसं रिसर्चमध्ये नंबर 1 आहेत वर्ल्डमध्ये, आणि जर्मनी जगातली 3ऱ्या नंबरची इकॉनॉमी झालेली आहे. बरोबर. सो एक डेव्हलप्ड कंट्री आहे येतो. आणि जर्मनी एकच कंट्री आहे जी कम्प्लिटली सगळे कोर्सेस, मग इंजिनिअरिंग असो MBBS असेल, फ्री आहे.
एकही पैसा ते लोक चार्ज करत नाही MBBS साठी. आणि त्याच्यामुळे मुलांना आज फार जास्त एक जो फायनान्शियल बर्डन दुसऱ्या कंट्रीज मध्ये असतो त्याच्या कंपॅरिझन मध्ये जर्मनीला फ्री एज्युकेशन आहे. तिथली जी लँग्वेज आहे जर्मन लँग्वेज ती पण आता बरेचशा मोठ्या मोठ्या शहरांमध्ये 8वी पासून शिकवली जाते. अल्फाबेट्स A to Z अल्फाबेट्स इंग्लिशचे आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला नवीन काही स्क्रिप्ट शिकावी लागत नाही. जसं आता आपण रशियामध्ये जातो, चायनामध्ये जातो, तर ती लँग्वेज खूप कठीण आहे, शिकायला खूप कठीण आहे. आपल्याकडे कुठे कोणत्याही कॉलेजेसमध्ये शाळेमध्ये शिकवली जात नाही रशियन लँग्वेज वगैरे. आणि त्याच्यामुळे काय होतं फार जास्त कठीण होतं. कारण डॉक्टरसाठी काय आहे हॉस्पिटल एक्सपिरियन्स खूप इम्पॉर्टंट असतो. आज तुम्ही रुरल चायनामध्ये रुरल रशियामध्ये गेला आणि तिथे तुम्हाला कोणी रशियन मध्ये बोलतोय तुम्हाला कळलंच नाही तर क्लिनिकल एक्सपिरियन्स जे म्हणतो हॉस्पिटलचा त्याच्यामुळे आज 16,000 डॉक्टर इथून आलेले आहेत आणि ते प्रॅक्टिस करू शकत नाही. तर त्याच्यामुळे आम्ही नेहमी म्हणतो की तुम्हाला जे जाताना ती लँग्वेज प्रॉपरली लर्न करून जावी. आणि जर्मन लँग्वेजचं लर्न करा. 2 महिन्यामध्ये तुम्हाला जर्मन लँग्वेज शिकता येते. मेडिकल एज्युकेशनसाठी थोडंसं आपल्याला हायर लेवलची लागते. तर ज्या लोकांनी नाही केलेली आहे त्यांना तिथे गेल्यानंतर शिकवतात. सो तुम्ही जर्मनीमध्ये गेला सपोज कोणी जर्मन शिकलंच नसेल तरी त्याला इमिजिएटली जाता येतं. आणि दुसरं इम्पॉर्टंट असतं त्याच्यामध्ये की कॉम्पिटिशन थोडी जास्त असते. तर त्याच्यामुळे थोडेसे मार्क आहे 12वी मध्ये आपण कॉन्सन्ट्रेट केले. 10वी 11वी 12वी मध्ये जे चांगले कारण की यावर्षी तर प्रचंड 95% 96% मुलं जर्मनीला ऑप्ट करत होते. सो कॉम्पिटिशन कारण की ती महाराष्ट्र इतकी छोटी कंट्री आहे. आणि USA आणि जर्मनीचं दुसरा सगळ्यात इम्पॉर्टंट ऍडव्हान्टेज इज अ पोस्ट ग्रॅज्युएशनला गॅरंटीड ऍडमिशन. PG साठी इव्हन ॲस्टिट्यूट अकॅडमीमध्ये पण मग भारतामधून केलं असेल कुठूनही आम्ही इव्हन PG ला गॅरंटी देतो जाताना. कारण की आम्ही फक्त क्वालिटी इन्स्टिट्यूट्समध्येच ऍडमिशन देतो. आम्ही खालच्या कॉलेजेसमध्ये कुठेच ऍडमिशन देत नाही. तर इव्हन कोणचा मुलगा ॲस्टिट्यूट अकॅडमी पासून MBBS ला जेव्हा ऍडमिशन घेतो त्यावेळी आम्ही अश्युअर करतो त्याला की त्याला PG मध्ये ऍडमिशन नक्की मिळणार त्याच्यामध्ये. सो त्या सगळ्या गोष्टीमध्ये जर्मनी फार सुंदर पर्याय आलेला आहे. आणि फ्री एज्युकेशन म्हटल्यानंतर तर मग काही प्रश्नच येत नाही त्याच्यामध्ये. तर पालकांनी याचा नक्कीच विचार करावा. बरोबर. अर्थातच US जर्मनी नंतर फिलिपिन्स ह्याचा देखील विचार करायला हरकत नाही. कारण की फिलिपिन्स आपल्या जवळ आहे भारताच्या. अगदी म्हणजे फार कमी कालावधीत तुम्ही तिथे पोहोचू शकता, तुम्ही येऊ शकतात भारतामध्ये. एकूणच फिलिपिन्सच्या एक शिक्षण पद्धतीविषयी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. त्याचबरोबर फी स्ट्रक्चर नेमकं कसं असतं त्याविषयी देखील काय सांगाल? फिलिपिन्स आपली आशिया पॅसिफिकची आहे. आणि मी जसं म्हटलं अमेरिका आणि जर्मनी सो हे जे टॉप लेवलमध्ये अमेरिकेचं राज्य होतं 50 वर्ष जास्त फिलिपिन्समध्ये. इनफॅक्ट त्याची कॉलनी होती. म्हणजे फिलिपिन्स वॉज अ कॉलनी ऑफ USA ची. त्याच्यामुळे पूर्ण जगातली 3ऱ्या नंबरची इंग्लिश स्पीकिंग कंट्री आहे. म्हणजे त्यांची कॅपिटल मनिलामध्ये. आणि वन ऑफ द सेफेस्ट कंट्री ती एकच कंट्री आहे जिथे बायकांचं पॉप्युलेशन पुरुषांपेक्षा जास्त आहे. तर सगळीकडे बायकांचं वर्चस्व आहे. तर सेफ्टी मुलींची सेफ्टी पर्टिक्युलरली मी जे म्हणतो त्यावेळी खूप जास्त एक सेफ्टी आहे. भारतीय मुली कन्सर्न आहे. म्हणजे मला आता 80% पॅरेंट्स जे भेटले मागच्या 2 महिन्यामध्ये प्रत्येक पॅरेंटचं हाच म्हणणं असतं माझी मुलगी आहे. म्हणजे काही म्हटलं ऑप्शन दिला नाही माझी मुलगी आहे. तर आता मुला आणि मुलीमध्ये काही फरक राहिलेला नाही. आता मुली जगाभरात सगळीकडे चाललेल्या आहेत. तर पालकांनी त्याच्यावर विचार करावा. आणि दुसरे सगळी बॅच पूर्ण भारतीय मुलांची म्हणजे 50 ते 50 मुलं जे आहेत ते सगळे भारतीय मुलं आहेत. एअर कंडिशन हॉस्टेल्स आहेत, अटॅच टॉयलेट आहे आणि दर्जेदार इंडियन जेवण मिळतं. आणि त्याच्यामुळे काय आलं एक सिक्युअर एन्व्हायरमेंट त्यांनी केलेलं आहे. आणि आपल्याला सगळे आपल्या बरोबर सगळे इंडियन असल्यामुळे हॉस्टेलमध्ये सगळे इंडियन असल्यामुळे आपल्याला असं जाणवत नाही की आपण इंडियाच्या बाहेर कुठे गेलेलो आहोत त्याच्यामध्ये. सो ती ऍडमिशन प्रोसेस पण 12वीच्या मार्कांमध्ये आहे. तर ती पण प्रोसेस पण आपण एक म्हणतो तुम्ही एक व्हिडिओ पण बघत असाल. एक सुंदर कंट्री आहे, समुद्र आहे सगळीकडे, 7,100 आयलँड्स आहेत इनफॅक्ट. आणि वन ऑफ द ब्युटिफुल कंट्री आपल्या सिंगापूर मलेशिया हाँगकाँगच्या बाजूला आहे. कधीही वाटलं तुम्ही इंडियामध्ये परत येऊ शकता. म्हणजे एक 15 ते 20,000 25,000 रुपये रिटर्न तिकीट आहे. म्हणजे भरपूरदा मुलं येतात. थोडंसं लास्ट मोमेंटला बुक केलं तर वाटतं पण अदरवाईज नॉर्मली 2-1 महिने आधी प्लॅन केलं तर खूप स्वस्त आहे. आणि फी स्ट्रक्चर एकदम रिझनेबल 3 ते 3.5 लाखाच्या रेंज मध्ये वार्षिक फी आहे. जे आपण इथे 10 लाख 12 लाख 15 लाख वगैरे म्हणतो त्याच्या कंपॅरिझन मध्ये 3 ते 3.5 लाख रुपये फीस एक रिझनेबल फीस आहे. त्याच्यामुळे एक खूप एक चांगलं डेस्टिनेशन नक्कीच. म्हणजे थोडक्यात रिझनेबल त्याचबरोबर मुलींसाठी अतिशय सुरक्षित असं हे खरं तर ठिकाण आहे. म्हणजे फिलिपिन्सचा विचार करायला हरकत नाही आपल्या भारतीय विद्यार्थिनींनी आणि त्यांच्या पालकांनी देखील. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास.
ब्रेकनंतर हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करतोय ती एकूणच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या MBBS शिक्षणाविषयी आणि आपल्याला देवराज सर आपल्याला ह्याविषयी अधिक माहिती देतात. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. सर, अर्थातच ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही फिलिपाईन्सबद्दल बोलत होतात आणि अतिशय उत्कृष्ट दर्जाचं शिक्षण आहे, मुलींसाठी सुरक्षित आहे, एकूण ह्याबद्दल सांगितलं आणि रिझनेबल फीज आहेत. ह्याविषयी अजून काय सांगाल? नाही, याचा मी जसं म्हटलं इथून बेसिकली ही USA कॉलनी असल्यामुळे पोस्ट ग्रॅज्युएशनला आपल्याला अमेरिकेला जाणं खूप सोपं होतं. इव्हन इंडियामध्ये पण एक US नॅव्हली नावाची परीक्षा असते, ती खूपच म्हणजे जगातली कठीण परीक्षा मुलं इथे क्लिअर करतात का त्याचा सिलेबस आहे. आणि अमेरिकेमध्ये फीसच नाहीये PGला. अमेरिकेमध्ये तिथे तुम्हाला पूर्ण जे आहे स्टायपंड मिळतो $5,000 पर मंथ, म्हणजे 3.5 लाख रुपये. सेकंड महिन्यामध्ये लोक कार घेतात आणि त्या लेवलचं दर्जेदार केल्यानंतर इंडियामध्ये PG पण करायची असेल तर नीट PG नावाची परीक्षा आरामात देता येते. आणि आता वर्ल्ड वाईड काय झालेलं आहे की इंडियामध्ये कोणालाही प्रॅक्टिस म्हणजे भारताच्या मुलांना किंवा बाहेरच्या त्या सगळ्यांना नीट PG नावाची इलिजिबिलिटीची परीक्षा द्यावी लागेल, म्हणजे भारताच्या मुलांनाही पण द्यावी लागणार. आणि ती परीक्षा आता MCI परीक्षा स्क्रॅप करून आलेली आहे, त्याच्यामुळे खूप डिफिकल्ट होणार. आणि त्याच्यामुळे दर्जेदार कॉलेजमध्ये अमेरिका किंवा फिलिपिन्समध्ये गेलं तर तुम्हाला PGचा मार्ग फारच सोपा होईल त्याच्यामध्ये. तर तो एक मेजर ऍडव्हान्टेज जो आहे फिलिपिन्सचा. आणि तो पूर्ण ऍडमिशन आज भारतामध्ये असेल किंवा इंटरनॅशनली ॲस्ट्यूट अकॅडमी आपल्याला करू शकतो. त्यांना इव्हन भारतामध्ये पाहिजे असेल आता 2-2, 3-3 सीट्स आहे. लवकर तुम्ही डिसिजन घेतला तर आम्ही नक्कीच ऍडमिशन इव्हन भारतामध्ये विदाउट डोनेशन आणि इंटरनॅशनली कोणत्याही कंट्रीमध्ये आम्ही ऍडमिशन्स देऊ शकतो. बरोबर, म्हणजे थोडक्यात पोस्ट ग्रॅज्युएशन साठी देखील फिलिपिन्स आणि अमेरिका हे अतिशय उत्कृष्ट असं ठरू शकतात. एक ऑप्शन म्हणून खरं तर विद्यार्थ्यांनी बघायला हरकत नाही. आपल्या ॲस्टिट्यूट अकॅडमीचे नंबर्सही डिस्प्ले झालेले. ज्यांना कोणाला खरंच बाहेर जाऊन परदेशात जाऊन आपल्या मेडिकल शिक्षण घ्यायचं असेल तर नक्कीच त्यांनी ॲस्टिट्यूट अकॅडमीशी संपर्क साधावा. आणि सर अतिशय उत्कृष्टरित्या खरं तर मार्गदर्शन करतात आपल्या विद्यार्थ्यांना. आणि खरं तर कुठल्याही प्रकारचं डोनेशन नाही, हा एक फार महत्त्वाचा आहे. आणि सर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तेव्हा हॅलो 24 तास हे आमच्या खास कार्यक्रमात इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा Zee24 तास, रहा एक पाऊल पुढे. Zee24 तास, रहा एक पाऊल पुढे.